तुम्ही कधी फक्त बघायला ऑनलाईन शॉपिंग ऍप उघडलंय, पुढच्या 2 मिनिटातच 2000 ते 5000 पर्यंतच्या ऑर्डर प्लेस झालेल्या आहेत, पेमेंट सक्सेसफुल, ऑर्डर कम्प्लिटेड, हे सगळं भरपूर मेगा ऑफर्स, भरपूर सेल्स, बाय वन गेट वन फ्री, 20% ऑफ, 50% ऑफ, हे सगळे शब्द पाहिले की आपण विचार न करता शॉपिंग करत असतो. आणि मग महिन्याच्या शेवटी हा एक प्रश्न पडतो की इतके सगळे पैसे गेले कुठे. जर तुमचं सुद्धा असंच होत असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेलच, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही अशा 10 ऑनलाईन शॉपिंग किंवा ओव्हर शॉपिंग थांबवण्यासाठीच्या टिप्स आणि ट्रिक्स, सोप्या आहेत पण प्रभावी आहेत, त्या सांगणार आहोत. त्याच्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचू शकतात. त्याच्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि स्वतःचे पैसे वाचवा. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. असे इन्फॉर्मेटिव्ह विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतच असतो. त्याच्यामुळे जर चॅनलवर अजूनही नवीन असाल, सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असे इन्फॉर्मेटिव्ह विषय घेऊन आम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी तुम्हाला भेटत असतो. इन्फॉर्मेटिव्ह विषयासोबतच तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणायचे असतील, सगळे असे पैसे वाचवायचे असतील किंवा नवीन नवीन ट्रिक्स टिप्स फॉलो करायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. पहिला मुद्दा म्हणजे गरज आणि इच्छा यातला फरक ओळखा. कोणतीही वस्तू विकत घेण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, या गोष्टीची मला गरज आहे की मी इच्छेनुसार घेत आहे. आता गरज आणि इच्छा ओळखायची कशी? जर एखादी गोष्ट तुमच्याकडे असली काय आणि नसली काय याचा तुम्हाला फरकही पडणार नाहीये. म्हणजे एखादं टॉप असू दे, एखादं इन्स्ट्रुमेंट असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, आज जर ती तुमच्याकडे नाहीये, त्याचा तुम्हाला लॉसही होत नाहीये, तुमचा वेळही फुकट जात नाहीये, काहीही तुम्हाला फरक पडत नाहीये, अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमची इच्छा. गरज असलेली गोष्ट म्हणजे या गोष्टीशिवाय तुमचा खूप वेळ वाया जात आहे. बरं, ही गोष्ट मला हवीच आहे कारण मला ह्याचा उपयोग होणार आहे, खूप फायदा आहे या गोष्टीचा, ती म्हणजे गरज. तर तशा वस्तूच, तशा गोष्टीच विकत घेतलं पाहिजे, ना की इच्छेनुसार. याच्यामुळे तुमचे बरेचसे पैसे वाचू शकतात आणि ऑनलाईन शॉपिंग, ओव्हर शॉपिंग तुमच्याकडून होणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे 24 तासांचा नियम. आता हा 24 तासांचा नियम काय? कोणती गोष्ट तुम्हाला हवी आहे हे कळल्यानंतर त्याला 24 तासांचा नियम लागू करा. बऱ्याचशा गोष्टी आपण भावनेच्या भरात विकत घेत असतो. ही गोष्ट टाळली पाहिजे, यासाठी जर एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे हे पक्क झाल्यानंतर 24 तास थांबा. दुसऱ्या दिवशी ती गोष्ट आपल्याला तितकीच गरजेची वाटते आहे का, हवी आहे का, हे स्वतःला विचारा. जेव्हा तुमची खात्री पटेल की येस, मला ही गोष्ट हवी आहे, मला ही गोष्ट गरजेची आहे, 24 तासानंतर तरच ती गोष्ट विकत घ्या. अदरवाईज ती गोष्ट विकत घेऊ नका. बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की आज मला ही गोष्ट हवी आहे, कारण आपल्याला मोह आवरत नसतो त्या गोष्टीबद्दलचा. पण दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला असं वाटत असतं की ठीक आहे यार, मला आता दुसरी गोष्ट हवी आहे. मग ती गोष्ट आपल्याकडून घेणं टाळलं जातं. याच्यामुळे आपला पैसा खर्च होत नाही, पैसे सेव्हिंग होतात. त्याच्यामुळे हा 24 तासांचा नियम कोणतीही गोष्ट घेण्यासाठी नक्कीच उपयोगात पडणार आहे. तिसरा मुद्दा म्हणजे शॉपिंग लिस्ट शिवाय खरेदी करू नका. बऱ्याचदा असं होतं, आपण सुपर मार्केटमध्ये जातो किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्याकडे शॉपिंग काय करायची आहे, कोणत्या गोष्टी मला हव्या आहेत याची यादीच तयार नसते आणि मग नको त्या गोष्टी आपण घेत असतो. बऱ्याचदा आपलं हे डीमार्टला जेव्हा आपण किराणा मालाचं सामान भरायला जात असतो ना, त्यावेळेला ही गोष्ट होते म्हणजे होतेच. ज्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहेत याची यादी काढलेली नसते. रॅन्डमली आपण त्या गोष्ट खरेदी करायला जातो आणि मग आपल्याला भलतीच गोष्ट आवडते, ती गोष्ट आपण विकत घेतो आणि मग ज्या गोष्टी हव्या आहेत त्यासाठी पैसेच उरत नाहीत आणि मग ती गोष्ट घेतलीच जात नाही. असं बऱ्याच जणांचं, माझं सुद्धा होतं. त्याच्यामुळे ह्या जर गोष्टी थांबवायच्या असतील, ओव्हर ज्या आपल्याला गोष्टी नको आहेत त्या गोष्टी थांबवायच्या असतील, तर कुठेतरी शॉपिंगला जाण्याआधीच किंवा सुपर मार्केटला जाण्याआधीच यादी तयार करा. तीच यादी फॉलो करायचा निर्णय घ्या. ह्या यादीशिवाय मी कोणतीही इतर वस्तू घेणार नाही असं मनाला पक्क करा आणि मग शॉपिंग करायला सुरुवात करा. चौथा मुद्दा म्हणजे ऑफरच्या जाळ्यात अडकू नका. 50% ऑफ, 70% ऑफ, ओनली 2 लेफ्ट, लिमिटेड टाइम ऑफर, हे सगळे जे शब्द आहेत ना ते आपल्यासाठी नाही, तर
सेल जो करत आहे त्याच्या फायद्याचे असतात. हे सेलिंगचे शब्द किंवा हे ऑफर्सचे शब्द हे आपल्या फायद्याचे कधीच नसतात, कारण आपल्याकडून तो खर्चच होत असतो. पण हे शब्द बघितले की आपल्याकडून तो मोह आवरत नाही. आपण शॉपिंग करायला सुरुवात करतो. बरं, ही डिस्काउंट जी असते, ती डिस्काउंट त्यांच्याच फायद्याची असते हे आपल्या लक्षातच येत नाही. कोणतीही गोष्ट खरेदी करताना त्याच्यावर जर 90% डिस्काउंट असेल आणि मग ती गोष्ट जर आपण खरेदी केली, तरीही आपला 100% खर्च होतोच हे आपण धरून चाललं पाहिजे. कारण ती गोष्ट एकतर आपण डिस्काउंट बघून खरेदी करत असतो, याचा अर्थ ती गोष्ट आपल्याला हवीच असं नाही. हवी आहे, पण नंतर घेतली तरीही चालेल अशा गोष्टी आपण त्या डिस्काउंटमध्ये खरेदी करत असतो. याच्यामुळे फक्त आपला पैसाच खर्च होत असतो, ना की त्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. त्याच्यामुळे या डिस्काउंटच्या ऑफरमध्ये न अडकता जर पाहिजे असलेल्याच गोष्टी खरेदी करा. मग त्या डिस्काउंटमध्ये नसल्या तरीही चालेल, तेव्हा खरेदी करा, पण डिस्काउंट बघून खरेदी करू नका. 5वा मुद्दा म्हणजे बजेटसाठी एक ठराविक रक्कम ठरवा. काय होतं, 31 तारखेला 1 तारखेला आपला पगार येतो. तो पगार कसा संपवायचा याच्या आपण मागे लागलेले असतो. EMIs असतात, भरपूर सगळ्या गोष्टी आपल्याला त्या महिन्यात ज्या आठवून ठेवलेल्या असतात त्या गोष्टी सगळ्या घ्यायच्या असतात. त्याच्यामुळे आपलं बजेट फिक्स नसल्या कारणाने हा सगळा वायफळ खर्च होऊन जातो. त्याच्यामुळे प्रत्येक महिन्यात स्वतःला सवय लावा. मला जितकी सॅलरी आहे, आता तुमच्या सॅलरीनुसार तुम्हाला ही अमाउंट ठरवायची आहे. या अमाउंटच्या बाहेर जाऊन किंवा या अमाउंटच्या व्यतिरिक्त मी अदर शॉपिंग, अदर एक्स्ट्रा काही घेणार नाही. हे स्वतःला नियम लागू करा. जर तुमचा 3,000 बजेट असेल, तर तितकीच शॉपिंग करा. याच्या व्यतिरिक्त जर हव्या असतील, तर त्या पुढच्या महिन्यात घेईन असं स्वतःला समजवा. काही सुरुवातीचे महिने ही गोष्ट खूप कठीण वाटेल. आपल्याला असं वाटेल नको घेऊनच टाकूया. पण काही महिन्यानंतर ही आपल्याला सवय लागली, की सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. ही तुम्हाला सवय लागेल आणि मग ओव्हर शॉपिंग, ओव्हर खर्च तुमच्याकडून होणार नाही. त्याच्यामुळे हा खर्चाचा बजेट नक्की ठरवा. स्पेशली ओव्हर शॉपिंग बजेट किंवा शॉपिंग बजेट तरी ठरवलाच पाहिजे. 6वा मुद्दा म्हणजे शॉपिंग ॲप्सचे नोटिफिकेशन बंद करा. याच्याने प्रचंड, प्रचंड, प्रचंड फायदा होईल. प्रत्येक वेळेलाच प्रत्येक व्हिडिओमध्येच मी सांगत असते, नोटिफिकेशन बंद करण्याचे भरपूर फायदे आहेत. आता ह्या नोटिफिकेशन बंद करण्यामुळे आपला वेळ वाचत होता हे तर मला कळलंच होतं आधी. पण ह्या व्हिडिओचा अभ्यास करताना हे सुद्धा कळलं, की आपले नोटिफिकेशन बंद करून पैसे सुद्धा वाचतात. कारण नोटिफिकेशन बंद केल्याने ते मेगा सेल्स, ऑफर्स चालू आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आपण ते ॲप उघडतही नाही आणि मग तो खर्च होतही नाही. त्याच्यामुळे जो ओव्हर शॉपिंगचा बजेट असतो, तो होत नाही. आपल्याकडून काही खरेदीच होत नसल्या कारणाने आपसुकच आपले पैसे साठतात किंवा खर्च होत नाही आणि याचा खूप जास्त फायदा होतो. त्याच्यामुळे ऑनलाईन शॉपिंगचे नोटिफिकेशन्स तरी बंद केले पाहिजेत. 7वा महत्वाचा आणि साधारणतः मुलींसाठीच असणारा मुद्दा म्हणजे कंटाळा आला म्हणून शॉपिंग करणं बंद करा. बऱ्याचदा असं होत असतं, की मला काहीतरी कोणत्या तरी गोष्टीचं दुःख झालं आहे, मला फ्रस्ट्रेशन काढायचं आहे म्हणून शॉपिंग केली जाते किंवा मला कोणत्या तरी गोष्टीचा आनंद झाला आहे म्हणून शॉपिंग केली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला काढा. जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर फेरफटका मारायला जा, मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारा, चॅटिंग करा किंवा आई-बाबांबरोबर टाईम स्पेंड करा, एखादं पुस्तक वाचा किंवा काहीतरी चांगले पॉडकास्ट बघा. पण शॉपिंग करणं हा त्यावरचा उपाय नाही. शॉपिंगमुळे आपला खर्चच होणार आहे. हा खर्च झाल्यानंतर आपल्यालाच ते फ्रस्ट्रेशन येणार आहे. कारण एकतर आपण टेन्शनमध्ये असल्या कारणाने किंवा एकतर प्रचंड आनंदात असल्या कारणाने त्याच आपण सगळ्या विचारात असतो. त्याच्यामुळे भलतंच काहीतरी घेऊन मोकळे होत असतो आणि मग त्याचं अजून फ्रस्ट्रेशन आपल्यावरती येता कामा नये. याच्यासाठी या जर 2 गोष्टींच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला खरंच एखादी गोष्ट हवी असेल, तरच शॉपिंग ॲप उघडा आणि शॉपिंग करा. अदरवाईज ते पैसे वेस्टच जाणार आहेत. 8वा मुद्दा म्हणजे कॅश वापरण्याची सवय लावा. ही सवय लागणं खरंच खूप अवघड आहे हे मी समजू शकते. कारण आता सध्या आपल्याला UPI किंवा ऑनलाईन पेमेंट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याची इतकी सवय लागली आहे ना, की आपण प्रत्येक वेळेला तो खर्च करताना मागे-पुढे बघतच नाही. कारण तो खर्च विदिन अ सेकंड होत असतो. याच्यामुळे आपल्याला तो खर्च झालेला आहे हे लक्षात सुद्धा येत नाही. तेच जर आपण कॅशमध्ये खर्च केला ना, तर आपल्याला ते कळतं, की माझी एवढी-एवढी खरेदी झालेली आहे किंवा एवढा-एवढा कॅश माझ्या हातून जात आहे आणि मग तो किती खर्च झाला ना, हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यामुळे
जितकं शक्य होईल तितका कॅश वापरण्याचा प्रयत्न करा. ऑनलाईन शॉपिंग टाळा. याच्यामुळे बरीचशी नको असलेली शॉपिंग आपल्याकडून होणार नाही. बराचसा पैसा सुद्धा वाचेल आणि असा पटापट जो पैसा खर्च होतो तो सुद्धा कमी होईल. 9वा मुद्दा म्हणजे बचतीचं ध्येय ठेवा. आता हा एकच मुद्दा आहे, एकच टॉपिक आहे, पण याच्यात 2 अशा गोष्टी दडलेल्या आहेत. एक तर बचत आणि दुसरं म्हणजे ध्येय. आता ध्येय कोणतं ठेवायचं, तर मला मोठा फोन विकत घ्यायचा आहे किंवा मला आयफोन घ्यायचा आहे किंवा मग मला नवीन घर घ्यायचं आहे स्वतःचं किंवा मला युरोप ट्रिप प्लॅन करायची आहे, मग त्याच्यासाठी मला बचत करायची आहे. हे जेव्हा तुम्ही ध्येय मोठं ठेवाल त्यावेळेला हे ऑनलाईन शॉपिंग करणं किंवा जे छोटे मोठे आपल्याकडून खर्च होतात ना, ते खर्च टाळले जातील. तुमचे पैसे सेव्ह होतील आणि ते पैसे तुम्ही कुठच्या तरी चांगल्या जागी इन्व्हेस्ट करू शकता किंवा स्वतःवरच ते चांगल्या ठिकाणी खर्च करू शकता. त्याच्यामुळे जर तुम्ही मोठं ध्येय ठेवलं तर हे छोटे छोटे जे काही खर्च आपल्याकडून होत असतात ते आपसुकच होणार नाहीत. ते खर्च बंद होतील आणि बरेचसे पैसे, खूप सारे पैसे वाचले जातील. 10वा शेवटचा पण महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शेवटी खर्च तपासा. प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स बघा किंवा कॅश स्वरूपात तुमच्याकडून किती खर्च झालेला आहे हे एका डायरीत लिहून काढा किंवा व्हॉट्सअपवरती तरी निदान पटापट ते सगळं जे काही तुम्ही खर्च केलेला आहे तो लिहिणं गरजेचं आहे. याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही वायफळ गोष्टींवरती किती पैसा खर्च केलेला आहे आणि खरंच हव्या असलेल्या गोष्टींवरती किती खर्च केलेला आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा वायफळ गोष्टींवरचा तुमचा होणारा खर्च हा आपसुकच कमी होणार आहे. पहिल्या महिन्यात तुम्हाला कळेल की तुम्ही किती वायफळ खर्च केला आहे. दुसऱ्या महिन्यात तो खर्च काही प्रमाणात कमी होईल. तिसऱ्या महिन्यात तो खर्च होणारच नाही. हे मी तुम्हाला गॅरंटेडली सांगते, कारण लिहून काढल्यामुळे गोष्टी आपल्या क्लिअर होत असतात. आपल्या स्वतःच्या लक्षात येत असतं की आपण किती बजेट ठेवलं पाहिजे, किती बजेट खर्च करत आहोत आणि किती वायफळ खर्च करत. याच्यामुळे आपल्याकडून यापुढे जर हे सगळे बदल पाहिजे असतील, जर घडून आणायचे असतील तर ह्या सगळ्या गोष्टी मुळातच खर्च हा लिहून काढा. त्यामुळे वायफळ खर्च कुठेतरी थांबला जाईल. तर अशा पद्धतीने आपण व्हिडिओच्या शेवटाला आलेलो आहोत. या 10 सवयी सोप्या आहेत पण प्रभावी आहेत. या 10 सगळ्या टिप्स ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याचा पुढचा कोणता विषय तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा. तर भेटूयात पुढच्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.